राजधानी मुंबईत चाललंय काय असा प्रश्न बरेचदा विचारला जातो, पण आज जो प्रकार उघडकीला आलाय तो केवळ मन सुन्न करणारा नाही, तर तो भविष्याबद्दल चिंताही व्यक्त करणार आहे। 11 एप्रिलला गोरेगाव परिसरातल्या नेस्को सेंटरमध्ये एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती। प्रसिद्ध डीजे कलाकार इथं येऊन सादरीकरण देत होते। त्यांच्या तालावर थिरकत होती ती तरुणाई। बेफाम झालेली ही तरुणाई खरंच संगीतामुळे बेफाम नव्हती हे उघडकीला आलेल्या प्रकरणावरून आता समोर आलंय। नेस्को मधल्या याच कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। 2 विद्यार्थी अत्यवस्थ आहेत, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मागचा पुढचा कसलाही विचार करण्यापलीकडे इथले तरुण गेलेले होते। आपण आपल्या जीवाशी खेळ करतोय हेही त्यांना कळू नये। हे कसलं दुर्दैव म्हणावं, पण ठपका ठेवावाच लागेल, कारण जे झालंय ते गंभीर आहे। बोट दाखवायचं कुणाकडे? या बेफाम तरुणाईकडे ज्यांना कसलाही विधिनिषेध नाहीये, की अपयशी यंत्रणांकडे ज्यांच्या नजरेआड किंवा कदाचित आशीर्वादाने सुद्धा हे काळे धंदे भर प्रकाशात होत आहेत, की राजकारण्यांकडे ज्यांचा याकडे कानाडोळा होतोय? आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज म्हणून आपण कधी आरशात पाहणार, याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत रुबेन मॅस्करेनास, आपचे प्रवक्ते आहेत, मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, ते आपचे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत। आपल्यासोबत निवृत्त IPS अधिकारी धनराज वंजारी सर आहेत आणि प्रसिद्ध डीजे आल्हाद खवणेकर अगदी थोड्याच वेळात त्या चर्चेत सहभागी होतील। मी सुरुवातीला वंजारी सरांकडे जाते, मात्र तत्पूर्वी आपण अर्थात या गोष्टीचं राजकारण करायचं नाही, तरी राजकारणातून प्रतिक्रिया येतच असतात। काही राजकीय प्रतिक्रिया सुरुवातीला ऐकूया। मला वाटतं आता ड्रग्स वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचं हा प्रश्न झालेला आहे। मेडिकलच्या बंद झाल्यात, कित्येक कंपन्या ड्रग्ज बनवतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे। परंतु अशा ड्रग्स विक्रेते किंवा घेणारे यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे। मला असं वाटतं याची तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे। मुंबईचे कमिशनर यांनी याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं, आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल हे अतिशय चिंताजनक आहे। ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीने गृह मंत्रालयाने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। मी वंजारी सरांकडे जाते। वंजारी सर, पोलीस यंत्रणा यामध्ये अपयशी ठरली आहे हे नक्की आहे, कारण मुंबई उपनगरांमध्ये गोरेगाव सारखं मोठं उपनगर, त्यातलंही नेस्को सेंटर जिथे अनेक राजकीय कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये कुणाच्या नजरेआड असायचा काही संबंधच येत नाही। अशा ठिकाणी एक कॉन्सर्ट होते आणि त्या कॉन्सर्टमधले बहुतांश तरुण तरुणी नशेत झिंगत असतात, ज्यातल्या 2 जणांच्या जीवावरती आलेलं आहे। काय म्हणायचं या सगळ्याला? पोलीस यंत्रणेचं अपयश निर्विवाद आहे, ते आपल्याला दिसतंय। परंतु तिथेच थांबणं म्हणजे आपली स्वतःच्या प्रामाणिकपणाची प्रतारणा करणं होय। यंत्रणा म्हणजे काही किर्लोस्करचं इंजिन मशीन नाहीये, ते काही इंजिन नाहीये। यंत्रणा ही एक हायरार्की असलेली व्यवस्थित प्रशासन चालावं या दृष्टीनं आहे। अँटी नार्कोटिक सेल मुंबईचा, तिथपासून जर आपण हे नेटवर्क बघितलं तर यंत्रणेमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला एक नार्कोटिकचा खुफिया असणं ही स्टँडिंग ऑर्डर आहे। जसा ATSचा असतो तसा ANCचा पण असतो। आता अँटी नार्कोटिक सेल जर एवढं ऍक्टिव्ह आहे आणि इतकं सगळं चालतं, आणि अशा प्रकारे जो कॉन्सर्ट होत आहे, या कॉन्सर्ट मध्ये ड्रग घेतले जाणार हे उघड सत्य आहे। पोलीस जर म्हणत असतील की आम्हाला गुप्तचर यंत्रणेला किंवा आम्हाला कुठल्या खबरीने माहिती नाही दिली आणि असं झालं, याला काही अर्थ नाहीये। तुम्हाला ही माहिती न मिळता ही जाणीव असली पाहिजे की अशा प्रकारचे म्युझिकल कॉन्सर्ट, हा जो म्युझिकल कॉन्सर्ट प्रकार आहे त्याचाही थोडासा पोलिसांनी अभ्यास करावा अशी विनंती आज तुझ्या चॅनलच्या माध्यमातून मी करेन। या कॉन्सर्ट मध्ये एक नशा, एक धुंदकी चढते आणि त्या धुंदीमध्ये तुम्ही दारू म्हणजे की झाड की पत्ती, त्याला काही हे नाहीये। ड्रग्स, आणि ड्रग्स तसंही आज तरुणाईमध्ये स्टेटस सिम्बॉल समजलं जातं। इतकं सगळं उघड सत्य समाजात समोर असताना
तुम्हाला ही कल्पना यायलाच पाहिजे की तिथे ड्रगचं सेवन होऊ शकेल. आणि असं जर असेल तर त्या दृष्टीनं पोलिसांनी आयोजक कोण आहे, तिथे कोण येत आहे, कोण सेलिब्रिटीज आहे, कोण मोठमोठे लोक येतात आहे, कसं काय असं ड्रग इतक्या प्रमाणात विपुल क्वांटिटीमध्ये तिथे प्रसार केला जातो, सगळ्यांना दिलं जातं आणि 2 मुलं अक्षरशः मरतात. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मुंबई शहराला, मुंबईच्या लौकिकाला आणि मुंबई पोलिसांच्या लौकिकाला काळीमा फासणारी ही घटना आहे की 2 विद्यार्थी ज्यांना डोस किती घ्यावा त्याचं कदाचित नॉलेज नसेल, कोणीतरी त्याच्यावर कंट्रोल केला नसेल आणि त्याच्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यंत्रणा जेव्हा आपण म्हणतो तो पोलीस फेल झाले, सकाळपासून मी बघतोय सगळ्या चॅनलवर हेच चालू आहे. अरे पण पोलीस फेल झाले, त्या यंत्रणेचं, त्या मशीनचं ऑपरेटर काय करतोय? ऑपरेटर कुठे बसलेला आहे? आता राजकारण करायचं नाही किंवा राजकारणाबद्दल बोलायचं नाही ते जाऊ द्या. राजकारणा व्यतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी ज्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याची आहे, गृहमंत्री आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी या ठिकाणी बघायला पाहिजे की गृह खातं हे माझं अतिशय प्रिय खातं आहे. म्हणजे कुठेही असलं तरी गृह खातं त्यांना आवडतं. चला ठीक आहे, फार चांगली गोष्ट आहे, चांगली कामही काही प्रमाणात होत आहेत, पण जे असे प्रकार होतात त्या प्रकाराला आपण आळा घालतो का? काय झालं ते पाटीलचं प्रकरण झालं, 3,000 करोडचं ड्रग नाशिक मध्ये सापडलं, त्याचं काय झालं? ड्रग एएनसीची जी एजन्सी आहे, कंट्रोलिंग एजन्सी पोलिसांची, ती निटोपाट अतिशय चांगलं काम करते. कितीतरी अशा बंद झालेल्या फार्मॅकोलॉजीच्या फॅक्टरीज आहे ज्या फॅक्टरीमध्ये आता सरेआम ड्रग वापरलं जातं. मग आपलं गुप्तचर खातं काही याची माहिती काढत नाही, याची माहिती देत नाही. किती दिवस तुम्ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करणार? यंत्रणा या आपल्या कुचकामी नाहीत, यंत्रणा कुचकामी केल्या गेलेल्या आहेत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पोलीस यंत्रणेतलं कणखर आणि असं इंडिपेंडंट नेतृत्व नको आहे. तुम्हाला हवी आहे तुमच्या ताटाखालची मांजरं, आणि ही मांजरं पोचताना तुम्ही ह्या यंत्रणेचं वाटोळं केलेलं आहे. जनता महाराष्ट्रातली बहिरी नाही, जनता महाराष्ट्रातली आंधळी नाही. काही प्रमाणात ती मुकी जरूर झालेली आहे. कुठल्या तरी एका दडपशाही किंवा प्रेशरमुळे जनता मुकी झालेली, याचा अर्थ जनतेच्या मनात हुंकार नाही असं समजू नये. आपल्याला जबाबदारी आहे, आपण याची जबाबदारी. सर मी येते पुन्हा आपल्याकडे, कारण इतर अनेक मुद्दे आहेत. याच्यामध्ये मोडस कशी असते, अशा कॉन्सर्ट्स मध्ये इतकं ह्याचं पेव का फुटलेलं. मी रुबेन यांच्याकडे जाईन. रुबेन, गंभीर आहे अतिशय. यंत्रणांच्या नाकाखाली जर असा सगळा खेळ चाललेला असेल तर पॉलिटिकल नेक्सस कितपत वाटतो आपल्याला याच्यात? नाही बघा, हे जे घडलंय हे फक्त एक प्रसंग नाही आहे, हे लक्षण आहे पूर्ण जे लॉ अँड ऑर्डर आहे त्याच्या मुंबईच्या परिस्थितीच्या. इथे राजकारणाचे जे लोक आहे, म्हणजे गृह खात्यात मुख्यमंत्रीकडे आहे, म्हणजे या लोकांकडे राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणतात की फक्त एखाद्या म्हणजे डीजेच्या पार्टीमध्ये असं झालं, म्हणजे हे फक्त एका डीजेच्या पार्टीचा इश्यू नाही आहे आणि फक्त उच्चभ्रू लोक, एलिट लोक करतात असं नाही आहे. तुम्ही आज, आणि मी जिम्मेदाराने बोलतोय, तुम्ही आज मुंबईत कुठेही कोणत्याही स्लमला घ्या, कुठल्याही स्लम मध्ये तुम्ही जा, त्या प्रत्येक स्लम मध्ये समोरासमोर, सगळ्यांच्या समोर हे ड्रग्सचं वितरण आणि तिकडचं सेवन होतोय आणि सगळ्यांना माहित आहे. हे त्या लोकल पोलिसांना माहित आहे, तिकडच्या लोकप्रतिनिधींना माहित आहे, सरकारांना माहित आहे, पण इच्छाशक्ती नाही आहे, कारण सगळ्यांना पाकिटं पोचताय. आणि हे आरोप करतोय मी. पण म्हणजे काय यंत्रणेला काही माहित नाही की असं प्रत्येक? नाही, अगदी तुम्ही हे थेट आरोप करताय, पण माझा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये कुठल्याही एका राजकीय पक्षाकडे बोट दाखवून चालणार नाही. कारण हे काय फक्त मुख्यमंत्री किंवा आमदार किंवा मंत्री यांच्यापुरतं नाही, हे अगदी नगरसेवक, वॉर्ड प्रतिनिधी, शाखा प्रमुख, प्रत्येक राजकीय पक्षाचा नेक्सस आहे. नाही, पण बरोबर आहे मॅडम, पण सध्या सरकार कुणाची आहे? सरकार भाजपची आहे, देवेंद्र फडणवीसांची आहे, तर त्यांनी जबाब द्यावा.
की त्यांची सरकार काय करताय म्हणजे विपक्षी दल वगैरे आम्ही आमच्या वतीने आमच्या इथे पोलीस स्टेशनची मीटिंग्स असतात, आमच्या कार्यकर्ते सिटीझन मीटिंग मध्ये तिकडे जातो, आम्ही भाग घेतो, आम्ही मुद्दे रेस करतो, पण काय ऍक्शन होत नाही. थोडंफार ते मीडियाना दाखवण्यासाठी थोडंफार आम्ही हे पोलीसची यंत्रणा ऍक्शन घेते, पण सगळ्यांना माहित आहे की ड्रग्सची तस्करी कोण करते, सगळ्यांना माहित आहे की गोवंडी डोंगरी हे हॉटस्पॉट झाले आहे आणि इकडनंच पूर्ण मुंबईमध्ये हे सगळं याचं ड्रग्सचं वितरण होतो. गोवंडीमध्ये तर एक मुलाचं म्हणजे डोकं कापलं गेलं बापरे. आणि फक्त 1 वर्षापूर्वीची घटना घडली आहे तेव्हा म्हणजे. आणि तुम्ही गोवंडीची घटना सांगतो, गोवंडीमध्ये हे जे ड्रग्सची माफिया आहे त्यांचं सीसीटीव्ही कॅमेरा आहे, फक्त पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे. म्हणजे इतकं मोठी या माफिया आहे. आणि आमच्या जे सरकारमधले जे लोक आहे, आमच्या सरकारांना माहित नाही, आमच्या पोलिसांना माहित नाही, असं कसं होऊ शकतं. मला वंजारी सरांना विचारायचं. वंजारी सर, मध्यंतरी आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वी कॉर्डेलिया क्रूजचं प्रकरण आलेलं होतं समोर, आणि म्हणजे त्याच्यामध्ये आर्यन खान शाहरुख खानचा मुलगा, त्याचं नाव आलं होतं, ही वेगळी गोष्ट. पण त्याही पलीकडे जाऊन अशा मोठ्या पार्ट्यांमध्ये वापर होणारा ड्रग्ज आणि इतर सगळ्यात बरेच पेडलर्स पकडले गेले, बरेच त्यांचे म्होरके पकडले गेले, पण पुढे काय नाही. म्हणजे मी आता सहज इथे माझ्या कॉम्प्युटरमध्ये मुंबईमध्ये ड्रग्ज सापडल्याच्या घटना असं टाकलं, अनेक सर्च रिझल्ट त्याच्यामध्ये आलेले आहेत. 2025 मध्ये एअरपोर्टवरती झालेली 13 कोटींचे ड्रग एक ठिकाणी नवी मुंबईत पकडलंय. हैदराबाद मुंबई ड्रग कनेक्शन 5968 किलो MD त्याच्यामध्ये पकडल्या. 5000 किलो म्हणजे लोक भाजी खाल्ल्यासारखे MD खातील एवढं हे प्रमाण आहे हो. म्हणजे आणि हे किती भयंकर आहे. नाही, आता तुझ्या यादीमध्ये मी एक नाव जोडतो. कुंद्रा बंदरचं 20,000 करोडचं ड्रग पकडलं, DRI कारवाई केली होती. तर तो प्रसंग जर बघितला, आणि त्यानंतर महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी सोलापूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, आणि महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या तिन्ही युनिटच्या ATSनी UP मध्ये फार मोठं ड्रगचं रॅकेट काढलेलं आहे. त्याशिवाय मी तुला एक लहानशी घटना सांगतो, ती केवढी मोठी आहे तुझ्या लक्षात येईल. कारंजा नावाचं एक छोटस तालुका प्लेस आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये. तिथे एक ड्रगची फॅक्टरी, 360 करोडचं ड्रग. म्हणजे कारंजा हे विलेजच आहे ऍक्च्युअली, तालुका तेवढ्यासाठी म्हटलं जातं. त्या खेड्या गावामध्ये 360 करोडची फॅक्टरी. तुम्ही तोपर्यंत बसून, मुख्यमंत्री महोदय साहेब, गृहमंत्री, तुम्ही बसून एखादी स्ट्रॅटेजी प्लॅन करून महाराष्ट्रातून ड्रग आम्ही उच्चाटन करू, असं काहीतरी एखादं ऑपरेशन का घेत नाही? पोलिसांना दोष द्या हो, पण पोलीस यंत्रणेचे ऑपरेटर म्हणून तुम्ही जेव्हा शिखरपदी बसलेले आहात, तर त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. एक नवीन युनिट डिझाईन करा, काहीतरी करा, तेव्हा हे होणार. ड्रगचा एवढा प्रसार का होतोय, काय एवढं ड्रग वापरलं जातं? कारण ड्रग ही एक अशी कमोडिटी आहे की ज्यानी गोल्ड आणि डॉलर या दोन्हीला बाजूला सारून ड्रग हे करन्सी सारखं वापरलं जातं. अफगाणिस्तान आणि कुंद्रा बंदरचं जे इन्व्हेस्टिगेशन होतं, त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही लिंक उघड झाली होती की आम्ही तुम्हाला एवढं सोनं पाठवतो, त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला एवढे किलो ड्रग पाठवा. हे ड्रग करन्सी सारखं वापरलं जातं. आणि सगळे युनिट, आता FDA सारखी यंत्रणा असेल, आपल्याकडे यंत्रणांची कमी नाही हो, पण त्या यंत्रणा सक्षम रीतीनं कार्यान्वित करणारा ऑपरेटर नाहीये. आता ते पॉलिटिकल विल हे शब्द जाऊ द्या, ते एक वेगळा भाग झाला तो. पण तुम्ही खरंच जर ड्रग मध्ये गुंतलेले नाहीये, तुम्हाला ड्रगच्या पैशाचा वापर तुम्ही होत नाहीये, ब्लॅकचे व्हाईट, व्हाईटचे ब्लॅक, आता कितीतरी लोक असे आहेत की जे लोक पडद्या आडून हे सगळं करतात, बघतात, त्यांना आर्थिक फायदा या सगळ्या गोष्टींचा होतो. आर्थिक फायदा होतो. हा आरोप जरी नसला तरी एक निर्विवाद एक तर्क आहे. आणि हा तर्क विवेक जर लक्षात घेतला तर महाराष्ट्रातल्या जनतेला आज समजलेलं आहे की हे ड्रग मधून एवढ्या पैशाची उलाढाल होते, करोडो रुपयाची, हे जातं कुठे, हे का असं चालतं, पण वंजाराजी असं आहे की हे फक्त आजचंच प्रकरण नाहीये. म्हणजे कुठल्या सरकारवरती बोट ठेवून चालणार नाहीये, हे सगळ्याच सरकारांमधली हीच दुर्दशा आहे. आता असं होतंय की आता 4 गोष्टी चित्रात आल्यानंतर आपण फोर्सफुली एका सरकारबद्दल बोलतोय. या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा पकडलेल्या होत्या. मला रुबेन यांचं मत याच्यावर जाणून घ्यायचं. रुबेन. अगदी खरं आहे नम्रता, तुझं म्हणणं अगदी खरं आहे. जसं वंजारी साहेबांनी सांगितलं. बोला रुबेन, बोला सर, बोला.
नाही, नाही मी एकच वंजारी सर म्हणत बोला ना, होतो. तुम्ही काय बोलत होते? तू बरोबर बोललीत नम्रता, की हे महाराष्ट्र पुरता नाही. म्हणजे हा प्रश्न महाराष्ट्रापुरता म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवलं हो. जातं. परंतु झारखंडमध्ये काय आहे, मध्य प्रदेशात काय आहे, हा. बिहारमध्ये काय आहे, युपी मध्ये, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये उडता पंजाब आहे. या सगळ्या गोष्टीला लागलेली ही फार मोठी कीड आहे, ही उधई आहे लागलेली टर्मॅट. आणि याला जर तुम्ही पायबंद घालू शकत नसाल, मुंबईसाठी का मी एवढं जीव तोडून बोलतोय, हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, ही राजधानी आहे देशाची आणि आर्थिक राजधानी असताना असे प्रकार या ठिकाणी होणार, असे कित्येक कॉन्सर्ट होणार. एक वेळ होती की मायकल जॅक्सन सारखा माणूस सुद्धा शिवसेनेच्या काळामध्ये इथे येऊन कॉन्सर्ट करून गेला. दॅट इज द हिस्ट्री. इंडियातल्या एकाच शहरामध्ये तो कॉन्सर्ट झाला. या शहराच्या लौकिकाला, संस्कृतीला गालबोट लावायचं नसेल तर वेळीच पायबंद करणं आणि याच्यावर सक्षम उपाय करणं. माझं म्हणणं आहे फेल्युअर पोलीस नाहीये, फेल्युअर पोलीस यंत्रणेचे ऑपरेटर जे आहे ते फेल्युअर आहे. पोलिसांचं सर्वोच्च नेतृत्व फेल्युअर आहे. हो. नाही, मला याच्या बाबतीत यंत्रणांवरती खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं. कारण अगदी काही दिवसांपूर्वीची आपल्याला जर घटना आठवत असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाच्या अगदी बाजूला असलेल्या, त्याच्या अगदी वळचणीला, शॅडोमध्ये, सावलीत असलेल्या एका छोट्या गावामध्ये असाच ड्रग्सचा एक कारखाना उघडकीला आलेला होता आणि तिथनं बरंच ड्रग जप्त करण्यात आलेलं होतं. त्यातले राजकीय आरोप सोडून द्या, पण एका उपमुख्यमंत्र्याचं गाव आहे, उपमुख्यमंत्री वारंवार तिथे जात असतात म्हटल्यावरती एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो एरिया कोम्बिंगचा. तसा जर झाला असता तर योग्य पद्धतीने, प्रभावी पद्धतीने झाला असता, किंवा कुणाच्या आशीर्वादाने ते असे कारखाने चालू राहिले तिथे, हे प्रश्नच विचारले गेले पाहिजेत. रुबेन, नाही, हे सगळ्यांचा नाकाखाली होत चाललाय. आणि महत्वाचं म्हणजे जसं वंजारी सर म्हणाले, ते मुद्रा पोर्टमध्ये 30,000 कोटी 30,000 करोड्स इतकं मोठं ड्रग्ज सापडलं गेलं. त्यानंतर काही त्याचं फॉलोअप नाही. DRI केलं, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स. आणि हे फक्त मुद्रा पोर्टचं नाही आहे, पूर्ण भारतात हा मुद्दा आहे. आणि हे नार्को टेररिझम आहे. बरोबर म्हटलं वंजारी साहेबांनी की फक्त हे म्हणजे पैशाचं ऍज अ करन्सी नाही, हे मुंबईच्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करण्यासाठी हे पाकिस्तानकडून, हे अफगाणिस्तानकडून, हे क्रॉस बॉर्डर नार्को टेररिझम आहे. हे काय छोटंसं नाही आहे. आणि हे पूर्ण नेक्सस मध्ये हे तुम्ही राजकारणी असू द्या, इकडच्या पोलीस यंत्रणा असू द्या, किंवा इकडचं जे काही लोक असू द्या, म्हणजे प्रत्येक लेवलवरती इतकं पसरलेलं आहे. मॅडम, तुम्ही एखाद्या स्लम मध्ये, म्हणजे हे जे आम्ही चर्चा करतोय ते प्रत्येक पार्टीला ठीक आहे, ते पार्टीच्या विरोधात ठीक आहे, लोकांनी म्हणजे जे गुप्तचर यंत्रणा आहे त्यांनी प्रिव्हेंटिव्ह हे करावं. पण हे डिमांड कुठून येतोय, त्याचं सप्लाय कुठून येत आहे? आम्ही सप्लाय बद्दल सगळं डिस्कशन केलं, पण हे डिमांडसाठी हे लोक जाऊन स्कूलच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर, प्रत्येक स्लम मध्ये अशी परिस्थिती झाली आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही स्लम मध्ये जा, म्हणजे मी असं तुम्ही एक प्रयोग करून बघा. नाही ऐका, नाही लेट मी फिनिश. तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्ही कोणत्याही स्लम मध्ये संध्याकाळी जा, तिकडचे जे तरुण आहे ते सगळे लोक काला चष्मा म्हणजे लावून बसणार. कशाला काला चष्मा संध्याकाळी? म्हणजे तिथपर्यंत म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात ड्रगची सेवन सुरू आहे तिकडे. मला वंजारी सरांना विचारायचं, वंजारी सर, हा सगळा नेक्सस, नार्को टेररिझम ह्याच्याबद्दल आपण बोलतोय, ह्याची जी दुसरी बाजू आहे, ह्याचे जे कन्झ्युमर्स आहेत, ही तरुण पिढी आहे, जेन झी, म्हणजे अगदी कदाचित लेट टीन्स मध्ये असतील, 18-19 वर्षाची ही मुलं असतील, जी ड्रग्सच्या नादाला लागलेली आहेत. आपण समाज म्हणून कुठं चुकतोय? जेन झेडचं एक टिपिकल कॅरेक्टरायझेशन आहे. आणि मला वाटतं ह्या कॅरेक्टरायझेशनचा अभ्यास, त्यांच्या डीएनएचा, जेनेटिक बिहेवियरचा अभ्यास जो आहे तो या ड्रग माफियांनी केलेला आहे. ही पिढी अशी आहे की जी स्वतःच्या मनाशिवाय कोणाच्या बापाचं ऐकत नाही. हे यांचं पहिलं कॅरेक्टर लक्षात घ्यायला पाहिजे. जेन झी, जेव्हा तू म्हणालीस, जेन झीचा अर्थच असा आहे की दे आर आउट ऑफ ऑर्बिट. म्हणजे संस्कार, संस्कृती, कुटुंब, समाज, राष्ट्र या सगळ्याला बाजूला ठेवून ते फक्त मैं है तो सब है, आज है कल नहीं, मुझे पता नहीं कल क्या होगा जिंदगी का, अशा एक बेछूट विचारांनी भारावलेली, उपजत भारावलेली. म्हणजे याचं काही ट्रेनिंग आहे ना कोणी दिलेलं नाहीये. जेन झेडचा अर्थच तो आहे. आणि आता अल्फाची येते पुढे, तर तिथं त्याच्यावर म्हणजे अफलातून असणार आहे. आता ही जेन झेड ज्या पद्धतीनं विचार करते, तुम्हाला हे कळलेलं आहे. नेपाळमध्ये झालेला उठाव तुमच्या समोर आहे. हे सगळं कळलेलं असताना तुम्ही त्यासाठी काही पावलं उचलली आहे का?
काही संशोधन इन्स्टिट्यूट तयार केलेले आहेत का यांच्यावर हा परिणाम नाहीसा होण्यासाठी? आणि एनडीपीएस हा जो कायदा झाला ना, एनडीपीएस मध्ये नार्को सबस्टन्सेस पासून ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट, नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिकचा अर्थ इथे लक्षात घ्यायला पाहिजे की तुमच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारी आहे. मानसिक स्वास्थ्य ढासळलं की कुठल्याही माणसाचं शारीरिक स्वास्थ्य नीट राहू शकत नाही. आणि म्हणून तरुणाई जे आज 58% तरुण भारताजवळ आहेत, ते गेली अजून येणारी 25 ते 30 वर्ष ही पिढी राहणार आहे. त्या पिढीला नष्ट करण्याचं हे एक दहशतवादी कृत्य आहे. दहशतवादाचं हे एक शस्त्र आहे. दहशतीचं शस्त्र जर कोणी वापरत असेल, आता काही धागे दोरे तुम्हाला बांगलादेशमध्ये पण सापडतात. पाकिस्तानातले रुबेन म्हटलं तसं पाकिस्तानातले बरेचसे अड्डे आता उठून बांगलादेशमध्ये कार्यरत झालेले आहे. जेव्हा नागपूरचं ते औरंगजेबाच्या समाधीचं प्रकरण झालं होतं तेव्हा आपल्याला ते टेररिझमचे कनेक्शन बांगलादेशमध्ये सापडलेले आहेत. तर ही सगळी कनेक्टिव्हिटी वर्कआउट करण्यासाठी याला खूप मोठा एक्सरसाइज लागणार आहे, खूप मोठी एक इच्छाशक्ती लागणार आहे. इंटेलिजन्स ब्युरो, स्टेटचे सगळे ब्युरोज यांनी एकत्रित येऊन काहीतरी संयुक्तिक किंवा केंद्र सरकारने याच्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने काहीतरी पावलं उचलणं अतिशय आवश्यक आहे. पण तुम्ही उचलत नाही. वर्षानुवर्षे आमच्यासारखे अगदी वंजारी सर तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की कंबरड मोडलं पाहिजे या सगळ्या नेक्ससचं. त्यांना ज्या वेळेला काही लाख कोटींचा काही हजार कोटींचा फटका बसेल तेव्हा कदाचित एखादी चेन तरी त्याच्यामधली तुटेल. मला रुबेन यांच्याकडे यायचे, आपल्याकडे अगदी शेवटची काही मिनिटं आहेत. रुबेन, आज आपण ज्या समाजामध्ये वावरतोय, उद्या कदाचित आपली मुलं काही वर्षांनी या समाजामध्ये वावरतील, आपल्या आसपासची आपल्या आप्तेष्टांची मुलं या समाजामध्ये वावरणार आहेत. हे भयंकर आहे आणि बघून भीती वाटते की आपल्या मुलांना अशा समाजामध्ये सोडायचं का? हे कुठून येतंय? हे थांबवायचं कसं? नाही बघा, हे जे म्हणजे जे तरुणांबद्दल जे डिस्कशन झाली, मी स्वतः तरुण आहे आणि असं नाही की पूर्ण तरुण पिढी आणि सगळं जेन झी सगळे तसं आहे. म्हणजे ते एक वेगळं विषय झालं. म्हणजे ते प्रवृत्ती असेल, पण हे प्रवृत्तीला आणि पूर्ण आपलं डिजिटल एज मध्ये जे माणसाबरोबर जे संबंध आहे ते नाही आहे. परिवारमध्ये पण कुटुंबामध्ये पण सगळे लोक आपल्या फोनवर आहे, काही डिस्कशन होत नाहीये, काही त्यांना मार्गदर्शन त्यांच्या म्हणजे आई बापांकडून मिळत नाहीये. तर हे पूर्ण समाजाचा प्रश्न आहे आणि हे याचं सिंपल इश्यू नाही आहे. पण जसं मी म्हणतो की प्रत्येक समाजमध्ये 10% चुकीचं करतं आणि 10% बरोबर करतं. बाकीचे उरलेले 80% जे आहे ते 10% यश मिळतं त्याचं अनुकरण होतं. तर आज 90% असं आम्हाला चित्र पाहायला मिळतंय. तर याचा अर्थ असा आहे की चुकीच्या कृत्याला इथे इन्सेंटिव्ह आहे. जर तुम्ही चुकीचे कृत्याला तुम्ही डिसेन्सिटिव्ह दिलं, त्यांना आला बसवण्याचं काम केलं, तर हे आज जे 90% लोक चुकीचं काम करतायत, 90% 80% लोक 10% जे बरोबर काम करतोय त्याचं अनुकरण करणार. नाही, अगदी वंजारी सर, पुन्हा एकदा प्रश्न तोच येतो की तुमच्या नजरेतनं ज्या वेळेला आज समाजाकडे बघताना हे सगळं थांबवायचं कसं? मला एकच कळतं की एवढे आतापर्यंत रेड झाले, एवढ्या तपास यंत्रणांनी तपास केले वगैरे वगैरे सगळं झालं. आजपर्यंत एक तरी मोठा मासा आपण गजाआड केलेला आहे का? खरंय. तर त्याचं उत्तर आहे नाही. याचा अर्थ कुठंतरी राज्य शासन किंवा केंद्र शासन यांची इच्छा दिसत नाहीये. आणि ही फक्त एवढ्यासाठी की काही मुठभर लोक आपल्या स्वार्थापोटी या ड्रग मधून मिळणारा पैसा वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात. त्याच्यामुळं हे दुर्लक्ष बहुजन समाज असो किंवा बहुसंख्याक बहुजन असो त्यांच्याकडे चाललेलं आहे. याच्याकडे एक वेलफेअर कल्याणकारी राज्य या संकल्पनेतून बघणारा राजकीय नेता जोपर्यंत प्रमुख होत नाही, सत्ताधीश होत नाही, तोपर्यंत याच्यावर काही निघणार नाही. अगदी तात्पुरता विचार करून आपल्याला चालणार नाहीये. म्हणजे नेस्कोच्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं सेवन झालं आणि 2 मुलांचा मृत्यू झाला, एवढ्यापुरता विचार करून गरज नाहीये.
हे असं वारंवार होतंय किंवा अनेक कॉन्सर्ट्समध्ये हे असे ड्रगिंगचे प्रकार झालेले असतील, त्यातनं अनेक गैरकृत्य कदाचित झालेली असतील, अनेकांना त्याचा फटका बसलेला असेल, अनेक पोलीस केसेस पेंडिंग असतील, पण हे सगळं कुठेही प्रकाशात आलेलं नाहीये. तरुण पिढीला एवढंच सांगावं असं वाटतं की आज तुम्हाला कदाचित ही क्रेज वाटत असेल, ड्रग्ज आणि इतर गोष्टी करणं हे तुम्हाला खूप छान मजेशीर काहीतरी किंवा तुमच्या प्रेस्टीज इश्यू जर तुमच्यासाठी झालेला असेल तर त्या मायाजाळातनं तुम्ही बाहेर या, कारण हे ड्रग्ज आहेत आणि हे तुमच्या शरीराला पोखरतायत, तुमच्या मनाला, तुमच्या क्रिएटिव्हिटीला, तुमच्या शक्तीला पोखरतायत. त्याच्यामुळे शेवटी तुमच्या हातामध्ये काहीच लागणार नाहीये. आज वेळीच थांबलेलं बरं. बाकी ड्रग्ज आणणारे शत्रू हे काय आपल्याला सीमापार जायची गरज नाहीये, ते आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांच्यापासून सांभाळून कसं राहायचं याचं मार्गदर्शन आम्ही फार फार तर तुम्हाला करू शकतो. कृती तुम्हालाच करायची आहे. त्यामुळे चेंडू तुमच्याच कोर्टात राहणार आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.